नमस्कार. शुभांगी ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज मला बनवायचा होता ओट्सचा सॅरेलॅक. त्यामुळं मी ओट्सचं एक विकेचं पॅकेट घेऊन आलेले. आता हा सॅरेलॅक बनवण्यासाठी मी ह्याच्यामध्ये ओट्स वापरलेत, पोहे वापरलेत, त्याच्यानंतर मखाना आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरलेत. तर ह्याचं प्रमाण मी असं घेतलं आहे की मी 2 वाटी पहिले ओट्स घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही स्टार्टिंगला एक एक वाटीचा करूनही घेऊ शकता. पण मला आता दिवाळी चालू आहे, त्याच्यानंतर मला गावी जायचं होतं, त्यामुळं मी थोडं जास्त प्रमाण घेतलं की जेणेकरून जास्त दिवस ते पुरेल. त्याच्यानंतर आपल्याला ना हे कढईत टाकून घ्यायचेत आणि व्यवस्थित छानपैकी भाजून घ्यायचेत. जोपर्यंत ओट्स भाजते तोपर्यंत मी थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील साईडला काढून घेतलेत, कारण ह्या सॅरेलॅकसाठी आपल्याला ते देखील लागणार होते. आता ओट्स भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतले. माझे ड्रायफ्रूट्सही छानपैकी भाजलेले आहेत, ते देखील मी आता काढून घेते आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे मखाना. हे देखील मी 2 वाटी घेतली आहे. आणि ह्या मखाण्याला असा थोडासा क्रिस्पीनेस येईपर्यंत चेक करायचं आपल्याला. थोडेसे असे क्रिस्पी झाले ना ते, मग समजून जायचं की छानपैकी भाजले. आणि त्यानंतर आपल्याला भाजल्यानंतर ते देखील काढून घ्यायचे. त्याच्यानंतर मी घेतले 2 वाटी पोहे. हे पोहे ना मी आधी चाळून घेतलेले. त्याच्यामध्ये थोडासा काही पोह्यांचा भुगा राहतो, थोडीशी पावडर असते, ती म्हणजे निघून जाते आणि पोहे जरा स्वच्छ होतात. आणि हे पोहे देखील आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. एकदा की हे भाजले त्यानंतर हे देखील आपल्याला काढून घ्यायचे. आता छानपैकी माझं सगळं पोहे, मखाना, ओट्स आणि ड्रायफ्रूट्स भाजून झाली आहे. आता हे भाजून झाल्यानंतर ना आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. पहा किती छान भाजलं गेलं आहे सगळं. व्यवस्थित भाजले ना मग नंतर मिक्सरला छानपैकी बारीक होतात ते. आता आपण चेक करूयात. तर एक एक करून मी सगळं चेक करून घेतले, सगळे थंड झाले. आता आपल्याला एक एक करून हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पहिली मला दिवाळीची सफाई केल्यानंतर मला पहिलं हे काम करायचं होतं की कारण आम्हाला गावी निघायचं होतं लक्ष्मीपूजनला. मी थोडी आता ही लेट व्हिडिओ टाकली आहे, कारण मला बाकीचं पूजा करण्यात आणि बाकीच्या कामामध्ये वेळ नाही मिळाला हा व्हिडिओ पोस्ट करायला. मी गावी जायच्या अगोदरच हे सगळं करून ठेवलेलं की जेणेकरून जर जास्त दिवस गावाला राहण्याचा प्लॅन ठरला तर माझ्याकडे हा सॅरेलॅक रेडी असावा, म्हणजे ऐनवेळी गडबड होत नाही. तर एक एक करून आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचे व्यवस्थित. आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि पोहे उरले, ते देखील मी मिक्सरला बारीक करून घेते. आता हे जे काय मिश्रण झाले ते आपल्याला चाळून घ्यायचे व्यवस्थित. ह्यासाठी मी रव्याची चाळणी घेतली आहे. थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे. मी हे मिश्रण चांगलं असं बारीक मिक्सरला बारीक केलं आहे ना, त्यामुळे ह्याचं चाळण देखील एवढं फार निघालं नाही. आता मी सगळी जे काही सॅरेलॅकचं मिश्रण होतं ना ते सगळं याच्यामध्ये ॲड केले. आता हे सगळं व्यवस्थित चाळून घेतलं की आपला हा सॅरेलॅक रेडी झाला.
आपल्या बाळासाठी असं वेगवेगळं सेरेलॅक बनवायला मला खूप आवडतं. आणि त्याने जर व्यवस्थित खाल्लं हे सगळं, त्याला वेगवेगळ्या टेस्टची त्याला ओळख पण होऊन जाते. कारण तांदळाच्या पेस्टची त्याला ओळख झाली आहे, त्याच्यानंतर नाचणीचीसुद्धा झाली आहे. आता म्हटलं हे ओट्स आणि पोहे बेस्ड जो सेरेलॅक आहे तो पण त्याच्या फूडमध्ये ॲड करून टाकावा, म्हणजे त्याला सगळ्या टेस्टची सवय होऊन जाते आणि त्याच्या शरीराला जे काही पोषक घटक आहेत ते ह्या सेरेलॅकमधून मिळून जातात. तर माझं हे सगळं चाळून झालेलं आहे सगळं व्यवस्थित. आता मी ते एका डब्यामध्ये भरून घेते आहे. पहा, हे 2-2 वाटीचं जे काही आपण मिश्रण घेतलं, 2-2 वाटीचं जे काही प्रमाण घेतलं आहे ना, त्यामध्ये हा व्यवस्थित फुल डब्बाभर सेरेलॅक रेडी होतो. तर पहा, माझा हा सेरेलॅक रेडी झाला आहे. तर कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.